मी मनपूर्वक स्वागत करते. मी सौ तृप्ती सरदेसाई आणि माझ्यासोबत आहे चंद्रशेखर ठाकूर. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी लख लख चंदेरी लख लख चंदेरी. चित्रपट महर्षी आदरणीय दादासाहेब फाळके यांना वंदन करून चंदेरी दुनियेतील सोनेरी क्षण या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्व उपस्थित बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत करते. आणि चित्रपट विषयक हा कार्यक्रम असल्यामुळे दादासाहेब फाळके यांचे स्मरण करणे अपरिहार्य आहे. आता बघा, हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे बरं का, सौ सुनार की एक लोहार की. आता दीवार ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन शशी कपूर यांना काय सांगतात बरं? मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? आता ह्यावरती शशी कपूर एकच वाक्य म्हणतात, मेरे पास माँ है. आता हे सौंदर्य स्थळ या लेखनामधलं आहे आणि तो संवाद सादर करणाऱ्या अभिनेत्यांमधलं पण आहे. आता आम्ही जुन्या मराठी नाटकातले लेखन, दिग्दर्शन, नैपथ्य, अभिनय, एखादा विराम हे दर्शवणारा एक कार्यक्रम नेहमीच करतो. मराठी नाटकाची सौंदर्य स्थळं किंवा एक रसास्वाद, त्याचे आम्ही 136 प्रयोग केले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपट बघताना काही सौंदर्य स्थळं आपण फिरतो तर काही आपल्या नजरेवरून दिसतात. आता त्यातली सगळी सौंदर्य स्थळं एकत्रित करून आपल्यासमोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि आपण काही सूचना केल्या कार्यक्रमानंतर तर त्याचंही स्वागत आहे. काही वर्षापूर्वी भाभी की चुडिया नावाचा एक चित्रपट आला होता, आपल्याला सर्वांना आठवत असेल तो. त्याच्यामध्ये मीना कुमारी यांनी मोठ्या बहिणीची भूमिका केली होती. आणि ती मोठी बहिणी असूनही ती आपल्या दीरावरती, दीर तिचा आपल्या तिच्या मुलांच्या वयाचा असतो, तर लहान असतो, पण त्याच्यावरती ती अतिशय प्रेम करते. आणि त्या दीराची आई जी असते, म्हणजे मीना कुमारीची सासू ती पूर्वी गेलेली असते. त्यामुळे तो दीर काय करतो, एक फोटो फ्रेम असते त्यांच्याकडे लावलेली आणि त्याच्यावरती मेरी माँ असं लिहिलेलं असतं. पण फोटो फ्रेममध्ये कोणाचंच चित्र नसतं. तो खाली असं लिहिलेलं असतं त्याच्या, मैंने इसे देखा नहीं. वरती असतं मेरी माँ आणि खाली असतं जिसे मैंने देखा नहीं. आणि एकदा काय होतं, मीना कुमारी हे सगळं बघते आणि त्याला वात्सल्याने आपल्या जवळ घेते. वात्सल्याने त्याला जवळ घेतल्यावरती त्या दीराला इतका आनंद होतो, त्याला असं वाटतं की आपली आई जणू आपल्याला भेटली. आणि माया आणि ममता मीना कुमारी त्याच्यावरती इतकी करते की तो दीर काय करतो, त्याची मेरी माँ लिहिलेलं असं तेवढं ठेवतो आणि त्या फोटो फ्रेममध्ये मीना कुमारीचा फोटो लावतो आणि जिसे मैंने देखा नाही हा कागद सुरवून फेकून देतो. हे जेव्हा मीना कुमारी बघते तेव्हा त्याला ती प्रेमाची जवळ घेते. म्हणजे बघा, 4 वाक्य जे काही परिणाम करू शकणार नाही ते एका दृश्य परिणाम करू शकतं, अशी मीना कुमारीचा अभिनय होता. या चित्रपटात एक गाणं आहे, त्या गाण्याबद्दल संगीतकार नौशाद म्हणाले होते की ऐसा गीत सदियों में बनता है. आणि त्या गाण्याचे संगीतकार होते आपले बाबूजी सुधीर फडके. मला वाटतं हाचा गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, पण प्रत्येक चित्रपटाची ओळख एखादं गाणं असतं. म्हणून एखादा ध्रुवपद किंवा 2 ओळी एवढंच आम्ही म्हणणार आहोत, कारण नुसती वडवण करण्यापेक्षा एक ओळख म्हणून थोडी गाणी काही गाण्याचे कार्यक्रम स्वतंत्र करत असतातच. तर त्या गाण्याचं एक आपण झलक ऐकूया. सुधीर फडके यांचं नाव आपल्या सगळ्यालाच मराठी लोकांना माहिती, कारण अतिशय सुंदर
गाणी दिली. भाभी की चुडियामध्ये एक गाणं होतं. यानंतर मी उल्लेख करेन तो चित्रपट आहे भीगी रात. हिंदी चित्रपट आहे भीगी रात. याच्यामध्ये जास्त काही हिंदी चित्रपट आहेत, मराठी थोडेच आहेत. तर भीगी रातमध्ये संगीतकार होते रोशन आणि दिग्दर्शक होते कालिदास. अशोक कुमार, प्रदीप कुमार आणि मीना कुमारी यांचा हा प्रेमाचा त्रिकोण असलेला चित्रपट. त्याच्यामध्ये प्रदीप कुमारवरती मीना कुमारीचं प्रेम असतं, पण तिचं लग्न ठरतं अशोक कुमारबरोबर. यामध्ये मोहम्मद रफी साहेबांचं एक अतिशय सुंदर गाणं आहे. आणि आज योगायोगाने मोहम्मद रफी साहेबांचा स्मृती दिन आहे, आज 31 जुलै. त्यामुळे त्यांची आठवण साहजिकच आहे. आपल्या सर्वांचे आवडते गायक मोहम्मद रफी. तर त्याच्यामध्ये एक गाणं होतं. सर, आपण जरा त्याची थोडी झलक दाखवा. सागर उठा लो दिल का किसको गम है, आज दिल की कीमत जाम से भी कम है, आज दिल की कीमत जाम से भी कम है, ओ पियो चाहे गोद दिल हो कहने की रात आई, दिल दोन किसका. मी मध्ये थांबलो होतो ते विसरलो म्हणून आहे. त्याच्या मागे कहाणी आहे ती रफी साहेबांनी सांगितली आहे. आणि ज्यावेळी सांगितली ते टोपी ते हजर होत्या, तर त्यांच्याकडून आपण ऐकूया का थांबले मध्ये. तर त्याचं असं झालं की हे गाणं अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. आणि मोहम्मद रफी साहेब गाणं म्हणताना त्याच्यात पूर्ण रंगून जात असत, म्हणजे त्या भावनांशी एकरूप होत असत. तर ते तसे त्या भावनांशी एकरूप झाले आणि ते इतके त्याच्यामध्ये रंगून गेले की त्यांना पुढे काय आपण म्हणावं हेच त्यांना समजे नाही, इतके ते त्याच्याशी एकरूप झाले. आणि त्यावेळेला काय झालं, पुढची ओळ म्हणायची होती. तर जे वादक होते सगळे ते रोशन यांच्याकडे बघायला लागले, संगीतकार रोशन यांच्याकडे, की आता काय करायचं आम्ही. हे एकदम शांत राहिले आणि आम्ही आपलं वाजवतोय. तर रोशन यांनी एखादा नजरेनेच खूण केली की काही कोणी बोलू नका, जसं आहे तसंच चालू ठेवा तुम्ही. आणि तसंच ते 10-12 सेकंद म्युझिक चालूच राहतं. आणि त्याच्यानंतर रफी साहेबांना एकदम भानावर येतात ते, अरे बापरे मी काय मध्ये बोललोच नाही. आणि मग ते पुढचं गाणं म्हणतात. पण त्याच्यानंतर ते रोशन यांना आणि दिग्दर्शकाला सांगतात की हे बघा, माझ्याकडून चूक झाली आहे, कारण मी मध्ये थांबलो गाणं म्हणत असताना, तर आपण याचं रेकॉर्डिंग परत करूया. पण दिग्दर्शक जे होते कालिदास ते म्हणाले की नको, हे गाणं किती अतिशय सुंदर रेकॉर्ड झाले आणि त्या मधल्या याचं काय करायचं ते आम्ही बघू चित्रीकरण करताना. आणि मग ते गाणं तसंच ठेवलं जातं. हे अजूनही यूट्यूबवरती आपण चित्रपट पाहिलात तर ते दिसतं की 10-12 सेकंद काहीच नाही, ती 32 सेकंद कशी काय चित्रपटामध्ये कालिदास यांनी भरली आहे ते सर सांगतील. कसं होतं, रफी साहेबांनी मागे माहिती की मी ब्लँक झालो, त्यामुळे मला शब्द राहून गेले, पण रेकॉर्डिंग करूया. पण ती कदर करतोय कलाकार दुसऱ्या कलाकाराची. दिग्दर्शक कालिदास म्हणाले की रफी साहेब ब्लँक झाले याचा अर्थ हे यश आहे गीतकाराचं, हे यश आहे संगीतकाराचं, त्याच्यामध्ये एवढे ते घडून गेले. तर म्हणाले असं ठेवूया, काय करायचं ते मी बघतो. आणि जे मध्ये 12 सेकंद आहेत त्यामध्ये दिग्दर्शकांनी याचं दृश्य दाखवलंय. मीना कुमारी पहिल्या मध्ये अगदी व्हीलचेअरमध्ये बसलेले असतात,
तर अशोक कुमार तिथे येतात त्यावेळी त्याची नजर जाते प्रदीप कुमारची. नंतर मग ते गाणं म्हणता म्हणता नजर जाते आणि पुन्हा ते म्हणतात पियोचा हे खूप दिलं आणि ते याला ओततात. पुन्हा बघतात तोपर्यंत मीना कुमारी व्हीलचेअरवर बसलेली असते, अशोक कुमार तिला घेऊन गेलेले असतात. हे दृश्य त्या ब्लँक पीससाठी टाकले. त्यामुळे आपल्याला जाणवत नाही की काय झालं होतं पडद्यामागे. रफी साहेबांनी किस्सा सांगितला त्यामुळे गैरसोयी नाही. असो आणखी एक चित्रपट जी देशप्रिय गंगा बेटी आहे. आपल्याला राज कपूर माहिती आहे सगळ्यांना. राज कपूर म्हणजे किती हायफाय ग्रस्त. पण 61 साली आलेला जील देशप्रिय गंगा बेटीमध्ये एक राजू नावाचं कॅरेक्टर त्यांनी केलं होतं. केडवळ करून दाखवला येतो आणि तो योगायोगाने दरोडेखोरांच्या तावडीत सापडतो. आणि दरोडेखोरांच्या तावडीचं सरदार असतात आपले प्राणसाहेब असतात. तर त्यांना काय वाटतं हा गरीब बाबा वगैरे नाही, पोलिसांनी पेरलेला हेर आहे. त्यामुळे नेहमी प्राणचा प्रयत्न असतो की त्याला मारायचा. पण एक वृद्ध सरदार असतात नाना पटशीकरांनी भूमिका केली. ते मारून देत नाही. ते म्हणतात नाही मैंने राजू का नमक खाया. तो खरोखर भोळा भावडा असतो. हा जखमी झालेला असतात नाना पटशीकर. त्यांना तो भाकरी देतो आपल्याकडची. तेव्हा त्याला कळतं हा साधा आहे. पण प्राणला ते पडत नाही. प्राण नेहमी त्याला मारायचे टपलेले असतात. आणि नंतर काय होतं त्या चित्रपटाच्या गाण्याविषयी मला वाटतं ताईच बोलते. या चित्रपटामध्ये 11 गाणी आहेत आणि ती 11च्या 11 गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आणि त्या गाण्यांबद्दल आपल्याला माहिती का की लता दीदींना फक्त 11,000 रुपये मानधन दिलं गेलं. आता अर्थात 66 वर्षापूर्वी 11,000ची किंमत किती होती ते तुम्ही आणि आम्ही जाणतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक गाणं होतं अतिशय सुंदर गाणं. त्याच्या मी 2 ओळी म्हणून दाखवते. या चित्रपटातलं सौंदर्य स्थळ असं आहे की त्यामध्ये ललिता पवार ह्या नेहमी खडूस दाखवलेल्या असतात. ह्या चित्रपटामध्ये खूप प्रेमळ दाखवल्या आहेत. त्यांनाही माहिती असतं राजू गरीब साधा बाबडा आहे, तो कोणी हेर नाही आहे. तर त्यांचा प्रयत्न असतो की याला पळायला मदत करायची म्हणून. हॅलो हां. तर त्यांचा प्रयत्न असतो की याला पळायला मदत करायची म्हणून एक दिवशी ना हे सगळे ब्रँड सरदार असतात इतर दरोडेखोर सगळे दारू पिऊन जरा असे तग असतात. ती संधी साधून या ललिता पवार राजूला सांगतो तू पळून जा म्हणून. आणि तो पळून जायला निघतो. आणि तेवढ्यात काय होतं की ते बरोबर पद्मिनी असते त्या दोघांना सांगतो तुम्ही जा पळून म्हणून काय हे बघत नाही तोपर्यंत. तर ते राज कपूर आपले पळून जाता जाता एक 50 फूट जातात आणि पुणे मागे येतात. आपल्याचं वाटतं काय झालं म्हणून. तर आपल्याला पण वाटतं काय झालं परत का आला म्हणून. तर राज कपूर म्हणजे अक्षरशः हायफाय मनुष्य राज कपूर पण ते खेळवर बरोबर तरुण वाटत होता. ते परत येतात 50 फूट गेलेले आणि ललिता पवारांच्या पाया पडतात आणि म्हणतात माझी माफी तिची मी तो भुली घ्यायचा. म्हणजे एवढा नमस्कार करायचा राहिला म्हणून आपल्याला वाटत असं बाबा जा एकदाच्या तावडीतून नमस्कार राहिलाच राहिला. पण ते एवढा तो भावी लागला जेव्हा पाया पडतो आणि ते बघितताना पाया पडताना ललिता पवारांच्या चेहऱ्याचा भाव असतो ना बाबा जा नाही. आणि आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून एवढे एकरूप होतो आपल्याला वाटत असतं त्यांच्या तावडीतून सुटावं. पण मी एकदा तो चित्रपट बघायला म्हणजे मामाबरोबर गेलो होतो. तर तो परत आला आणि पाया पडला तर मामा अरे जा ना थिएटरमध्ये काय करायला म्हणजे हसायला लागले कारण तो एकरूप एवढा झाला त्यांनी जावं म्हणून. हॅलो धन्यवाद. आता ह्याच्यामध्ये डाकू शरण येणं ही संकल्पना 66 वर्षापूर्वी राज कपूर यांनी मांडली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं फुलंदेवी वगैरे काही डाकू शरण आले आणि नंतर फुलंदेवीचं खासदारही झाली होती. म्हणजे माणूस जरी गुन्हेगार असला तरी तो सुधारू शकतो हे या चित्रपटामध्ये जसं दाखवलं म्हणजे देशमुख गंगा बेटी तसं प्रत्यक्षातही घडतं. आणि त्यामुळे प्राणसाहेबांची भूमिका होती ना सरदारची
त्यांनी मराठीत एक शब्द आहे बघा, क्रूरकर्मा. क्रूरकर्मा हा शब्द बरोबर लागू पडतो अशी त्यांची जी भूमिका होती. प्राणसाहेबांचे डोळे असे ना सरका पुढवणारे आणि याचा तो केसाचा टोप लावलेला होता, बंद गळ्याचं जॅकेट. प्राणसाहेबांचा बघा प्रत्येक चित्रपटात काहीतरी त्यांचं वैशिष्ट्य असतं. या चित्रपटामध्ये बंद गळ्याचं जॅकेट घातलेलं असतं आणि असा भेदक नजरेने बघतात आणि त्या जॅकेटावर हात घालून प्रत्येक म्हणजे मान कापल्यासारखं असं ते असतं गोपीने. एका चित्रपटामध्ये सिगरेटची राख विझवताना ते असं असं करतात, काहीतरी वेगळं असतं त्यांचं. तर ते बघितलं ते असं वाटतं की प्राणसाहेब क्रूर कर्मात तसं, पण तरीसुद्धा दरोडेखोर म्हटला तरी माणूस आहे, त्याला घराची ओढ असते. म्हणून त्याचं एक गाणं जे आहे ना, लाख लुभाए महल पराए अपना घर फिर अपना घर राज कपूर यांचे सगळे चित्रपट प्रयोगशील असायचे, काहीतरी वेगळेपणा असायचं त्याच्यामध्ये. 1964 मध्ये त्यांनी संगम नावाचा चित्रपट काढला आणि तो 4 तासाचा होता आणि त्याला 2 मध्यंतर होते. इतका मोठा तो चित्रपट होता. त्यानंतर आपण उपकार या चित्रपटाचं उपकारबद्दल बोलायचं म्हणजे मनोज कुमारांनी एक तुफान प्रयोग केला होता. इथपर्यंत प्राणसाहेबांचे सगळे चित्रपट हे प्राणसाहेब खलनायकाच्याच भूमिकेमध्ये होते. त्यावेळी दुसरा कोणी खलनायक नव्हता, प्राण म्हटल्यावर खलनायक. उपकार हा चित्रपट असा होता की मनोज कुमारने प्राणसाहेबांना चाकोरी बाहेरची एक भूमिका दिली आणि नेहमी बघा नट नटी किंवा दिग्दर्शक सहसा चाकोरीच्या बाहेर जात नाहीत, कारण त्यांची जी इमेज असते ना ती बिघडली जर आणि तो चित्रपट नाही चालला तर बाहेर फेकला जाण्याचा धोका असतो. पण तो धोका पत्करला प्राणसाहेबांनी आणि मनोज कुमारांनी. आणि प्राणसाहेबांना जी भूमिका दिली होती ती तद्दन वेगळी होती. एक कुबड्या घेऊन चालणारा अतिशय दया येण्यासारखा दाखवला होता आणि दोघांसुद्धा तो पत्करला. पण ती वेगळी भूमिका प्राणसाहेबांनी अतिशय छान गाजवली. आणि गंमत म्हणजे प्रथमच प्राणसाहेबांनी त्या चित्रपटामध्ये उपकारमध्ये गाणं म्हटलं होतं. मी केवळ प्राण म्हणजे खलनायक गाणं कसं काय म्हणतो, त्याच्या तोंडी गाणं शोभेल की नाही या उत्सुकतेपोटी मी चित्रपट बघितला, अनेकांनी तो बघितला असेल तो. पण ते गाणं त्यांनी खूप छान पेलवलं होतं प्राणसाहेबांनी. ते गाणं मन्नाडेंनी आवाज दिला होता. कसली वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या, कसली वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. त्यानंतर एक मराठी चित्रपट आला होता बघा, अपराध. त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर सीमा म्हटलं की एक सोज्वळ भूमिका करणारी स्त्री डोळ्यासमोर येते. म्हणजे सीमाकडे बघून असं वाटतं की सून असावी तर अशी, बहीण असावी तर अशी, भावजाई असावी तर अशी. तर त्याच्यामध्ये सीमानी प्रथमच खलनायिकेची भूमिका केली अपराध या चित्रपटात. लोकांना काही ती एवढी पचनी पडली नाही. चित्रपट चालला खूप, पण सीमानी त्याच्यानंतर मात्र खलनायिकेची भूमिका कधीच केली नाही. त्यामध्ये नायिका होती इंद्राणी मुखर्जी आणि पहिल्यांदा आणि एकदाच फक्त सीमाताई ह्या खलनायिका झाल्या होत्या. पण ते चाकोरी बाहेरच्या लोकांना पटलं नाही. सीमा ही खलनायिका आपण बघून विचार करू शकत नाही. तसा एक दुसरा सुंदर चित्रपट होता आनंद म्हणून. आनंदचं महत्त्वाची गोष्ट अशी की आनंद ह्या चित्रपटाची भूमिका ऋषिकेश मुखर्जी यांनी फक्त राज कपूर यांच्यासाठी कित्येक वर्ष राखून ठेवली होती. कारण आनंदच्या भूमिकेला न्याय देणारे फक्त राज कपूर आहेत अशी त्यांची समजूत होती ऋषिकेश मुखर्जींची. पण राज कपूर साहेब एवढे बिझी, त्यांच्या तारखाही मिळत नव्हत्या. तो चित्रपट अनेक वर्ष पडून होता, म्हणजे शूटिंग व्हायचं. पण ज्यावेळी राजेश खन्नाचा उदय झाला त्यावेळी ऋषिकेश मुखर्जींना कळलं की राजेश खन्ना या भूमिकेला न्याय देऊ शकतील आणि मग आनंदची भूमिका राजेश खन्नाकडे आली. आणि संधीचं सोनं म्हणतो ना, ते खरोखर राजेश खन्नांनी संधीचं सोनं केलं. ऋषिकेश मुखर्जींच्याकडे ते दिग्दर्शनाखाली भूमिका केली आणि ती खूप गाजली आनंद ही भूमिका. आणि आनंदनी या स्वतःच्या आवाजामध्ये नाटकातला एक संवाद टेप रेकॉर्डरवरती रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आणि ज्या वेळेला तो मृत्यूशय्येवर असतो आनंद, त्यावेळेला आनंद म्हणजे राजेश खन्ना आणि बाबू मोशाय म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांना तो संवाद प्ले करायला सांगतात की तो सगळ्यांना ऐकवून दाखवा. तर तो संवाद चालू होतो. बाबू मोशाय टेप रेकॉर्डर लावतात आणि तो संवाद सुरू होतो. आणि रेकॉर्ड केलेलं बोलणं ज्या क्षणी संपतं
त्याच क्षणाला ते गरगर गरगर फिरत राहते आणि इकडे राजेश खन्ना यांचा मृत्यू होतो. आता इथे गरगर गरगर फिरताना जी टेप दाखवली, इथे दिग्दर्शक दिसतो तो म्हणजे ऋषिकेश मुखर्जी आणि त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी अतिशय सुंदर अभिनय केलेला आहे. त्याच्यामध्ये तो कुठला होता संवाद. मी केवळ आपल्या नंतर राजेश खन्नाला माहिती होतं आपण लवकरच जाणार, तर अमिताभला ऐकायसाठी तो आवाज रेकॉर्ड केलेला असतो आणि तो संवाद असा असतो, बाबू मुशाहिद, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है, जहाँ बना उसे ना आप बदल सकते ना मैं, हम सब रंगमंच की कठपुतलियाँ है, इनकी डोर ऊपर वाले के उंगलियों में बंदी है, कौन कब कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता. हा 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 असं म्हणताना तो संवाद थांबतो आणि ते गुंडाळले जाते. इतकं सुंदर ऋषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शन केलं आहे. आणि त्यामध्ये आणखी सौंदर्य म्हणजे आनंदची बहीण दाखवली आहे, सीमा, रमेशजी सीमा या आनंदची बहीण दाखवली आहे. इतका जो भाऊक प्रसंग आहे ना, प्रत्येक चित्रपटात अशी सौंदर्य असतो. सीमाचा वाढदिवस असतो तर ती आनंदला भेटायला येते, नमस्कार करायला येते आणि आनंद मृत्यूशिवाचा पडलेला असतो, त्याला फार ताकदही असत नाही, तो झोपलेलाच असतो, पण सीमा नमस्कार करते आणि सांगते आज वाढदिवस आहे, तुला आशीर्वाद तुझा घ्यायला आले. त्यावेळी राजेश खन्ना एकच वाक्य बोलतात, तुम्हें क्या आशीर्वाद दो बहन, ये भी नहीं कह सकता की मेरी उमर तुम्ही लग जाए, माझं आयुष्य तुला मिळव हे बोलू शकत नाही, कारण आयुष्यात कमी आहे म्हणून. त्या क्षणी सीमाचा जो अभिनय आहे ना, त्यावेळी म्हणतात ये भी नहीं कह सकता मेरी उमर तुम्ही लग जाए. त्यावेळी सीमा काय करतात म्हणजे काही चेहऱ्यावर अभिनय नाही, झट मारते, म्हणजे चेहरा दिसत नाही पण इतके ते हुंदका एक हुंदका देऊन मान फिरवतात. ते म्हणजे अभिनयाचं 2 वाक्याचं काम ते एका कृतीने केले सीमानी. यानंतर आपल्याला सत्यकाम चित्रपट आठवत असेल, त्याच्यामध्ये धर्मेंद्र यांनी काम केलंय. आता धर्मेंद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट शैली आणि त्याची प्रतिमा आणि तो संवाद आपल्याला एक माहिती आहे धर्मेंद्रचा नेहमीचा संवाद म्हणजे कुत्ते कमीने मैं तेरा खून पिऊ जाऊंगा. आणि धर्मेंद्रच्या बॉडीला तो संवाद बरोबर शोभायचा. कल्पना करा, देवानंदच्या चित्रपटामध्ये देवानंदच्या तोंडी संवाद दिला असता, कुत्ते कमीने मैं तेरा, शोभला नसतं. धर्मेंद्रला तो शोभून दिसायचा. आणि ऋषिकेश मुखर्जी आणि धर्मेंद्र कसं अतिशय सुंदर अभिनय करून घेतला त्या चित्रपटामध्ये. आणि ज्याला इंग्रजीमध्ये कॅरेक्टर इस्टॅब्लिश करायचं असं म्हणतात, त्याचं एक उदाहरण आहे हा चित्रपट. म्हणजे काही आता म्हणायला तसं धर्मेंद्र हे इंजिनियर दाखवले सत्यकाम या चित्रपटामध्ये. एका बांधकामावरती ते देखरेख सुपरवाईज करत असत आणि एकदा कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो तिथे आलेला असतो. तो दोघा आता नेहमी ज्यावेळी बांधकाम चालू असतं त्यावेळी चहाच्या टपरीवाला असतो. हे दोघे टपरीवर चहा पितात, धर्मेंद्र इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर. तर अशा वेळी नेहमी कॉन्ट्रॅक्टरच पैसे देतो, चहा असो नाश्ता असो, पण धर्मेंद्र देऊ देत नाही. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर पैसे देत जातात त्यावेळी धर्मेंद्र रुपी आहे म्हणून सांगतो आणि त्या स्टाईलने पॅन्टच्या मागच्या खिशातनं 8 आणे काढून चहावायला देतात. काही सांगतात मी ड्युटी पर. म्हणजे एका वाक्यातनं त्याची व्यक्तिरेखा उभी राहते की हा मनुष्य प्रामाणिक आहे, नीतिवान आहे, पैसे खाणारा नाही. आणि खरंच तसंच असतं. पण तो इतका प्रामाणिक आणि धर्मेंद्रकडे इतका छान अभिनय करून घेतला आहे ऋषिकेश मुखर्जींनी की ज्यावेळी शेवटी धर्मेंद्र आजारी पडतो, पैसे खाल्लेले असत नाही, पगारात तेवढं भागतं तेवढं, आणि तो अकाली आजारी पडतो आणि कळतं आता वाचणार नाही म्हणून. बायको शर्मिला ठाकूर 10 वर्षाचा एक मुलगा असतो, पण त्याला आता कळून चुकतं की आपण जगत नाही आणि मग चिंता वाटते की हिचं बायकोचं पुढे कसं असेल, कारण काही सेव्हिंग नाही, पैसे खाल्लेले नाही. पण जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो लवड असतो, तो काय सांगतो धर्मेंद्रला, ही माझी बिलं आहे, तू सँक्शन कर, तुझ्या बायकोचा मुलांचा मी आयुष्यभर सांभाळ करेन. पण ते बिलं सँक्शन करत नाही धर्मेंद्र याचं, कारण त्याला माहिती आहे बिलं खोटी आहेत. आपल्याला माहिती असतं 100 रुपये असतील तर 1000 रुपये बिलं करतात, कारण अनेक वाटेकरी असतात, तो बिल याचा नाही आहे. पण कॉन्ट्रॅक्टर खोटी बिलं देतो वाढवलेली, हा सही करत नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर पण नाराज असतो. पण शेवटी असं होतं की तो आजारी पडतो, शेवटच्या टप्प्यात असतो आणि धर्मेंद्रच्या लक्षात येतं की आपलं नीतिमूल्य वगैरे ठीक आहे, पण आपल्या पैशात बायकोचं काय होईल. म्हणून धर्मेंद्र पुणेनी त्या टेबलवर बिलं पडलेली असतात. धर्मेंद्र शर्मिला ठाकूरला सांगतात पुणेनी ती बिलं घेऊन ये म्हणून, आणि त्या बिलावरती अनिच्छेने का विना धर्मेंद्र सही करतात का, मग कॉन्ट्रॅक्टर सगळं इथं आयुष्यभर सांभाळ करेल म्हणून, आणि ते सही करतात.
आपल्याला पण वाटतं आयुष्यभर नीतीने वागलेला मनुष्य केवळ बायकोणी मुलांसाठी तो हे वाईट काम करायला तयार होतो, खोट्या बिलावर सही करतो आणि शर्मिला टागोरच्या हातात देतो बिलं. पुढचं नाट्य असं आहे की शर्मिला टागोरच्या हातात ती बिलं येतात, तिला आता वाटतं आता प्रश्न सुटला, कॉन्ट्रॅक्टरची बिलं पास केली, आता आयुष्यभर आपल्याला तो सांभाळेल. पण शर्मिला टागोरला नंतर असं वाटतं की जो मनुष्य, जो आपला नवरा आयुष्यभर नेकीने वागला, प्रामाणिकपणे वागला, तो शेवटच्या घडीला मृत्यूच्या आपल्यासाठी तत्वाला मुरड घालून खोट्या बिलावर सही केली आहे त्यांनी. ते तिला हात म्हणजे काय करते, इतक्या सुंदर त्या शर्मिला टागोरच्या चेहऱ्यावर जो द्वेष असतो ना, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्याबद्दल राग असतो, नियतीबद्दलचं असतं की काय परिस्थिती नियती नाही, पण शर्मिला टागोर ती सगळी बिलं टराटरा फाडून टाकते आणि त्या क्षणी धर्मेंद्रकडे बघते. क्षीण धर्मेंद्र असतात. शर्मिला टागोर म्हणते की येई चालते ते नाही गो. तो धर्मेंद्र क्षीण नजरेने खुणेनीच म्हणतो, हो मला हेच अपेक्षित होतं तुझ्याकडनं, आणि त्या क्षणी त्याचा मृत्यू होतो. पुढचं नाट्य असं आहे की हे सगळं झाल्यावरती कॉन्ट्रॅक्टरचा त्यातला माणूस जागा होतो की जो नीट असतो की खोटी बिलावर सही कर, त्याला बघतो की ही बाई एवढी महान आहे, सत्वशील, की पुढे भीक मागायला लागणार माहिती आहे, तरी सुद्धा ती बिलं वाढवून टाकते. तेव्हा तो सांगतो, बहन पुरी जिंदगी मेरे बहन बनते बहन. तो म्हणतो मी तुझी काळजी घेईन, सगळं सांभाळीन. म्हणजे खोटी बिलं नसून सुद्धा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. हे खरं इकडे ऋषिकेश मुखर्जीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामध्ये एक छान गाणं होतं बघा, आपण एक झलक म्हणून घेणार आहोत. जमाने से मैंने जो सीखा नहीं कुछ भी वो मेरे काम का, सिखा दो जो तुम भी बने, मुझे नगमाए अपने नाम का, सजे सुबह चेहरा खिले शाम का, अभी क्या सुनोगे सुना लो हंसोगे, ये गीत अधूरा तराना अधूरा, ये गीत अधूरा तराना अधूरा. यानंतर मी उल्लेख करेन 2 वाक्य 12 हात या चित्रपटाचे. आपल्याला सर्वांना व्ही शांतारामचं नाव तर माहितीच आहे आणि व्ही शांताराम यांनी अतिशय सुंदर चित्रपट काढले मराठी आणि हिंदी. तर ह्या 2 वाक्य 12 हात या चित्रपटामध्ये गंभीर ज्यांच्यावरती गुन्हे नोंदले गेलेले आहेत असे 6 कैदी व्ही शांताराम त्यांना नवीन जीवन देण्यासाठी आणतात आणि त्यांना नवीन नवीन नावं देतात. एक छान दाखवलं चित्रपटामध्ये. माळरान असतं जिथे 6 गुन्हेगार आणि शांताराम येतात. तिथून चढ सुरुवात करायची असते. त्या माळरानावर काही असत नाही, मग तिथे लागवड करतात भाजीपाला वगैरे, ते सगळं चांगलं होतं. पण पहिला दिवस ज्यावेळी असतो त्यावेळी शांताराम सांगतात, अभी हम लोग नई जिंदगी सुरू करेंगे, आप अपना नाम बोलो. आता हे अटक दरोडेखोर जन्मापासूनचे कसली नावं ते बघत जातात, त्यांचे नाव किंवा कुठे काय असणार त्यांना. मग शांताराम त्यांना सांगतात, कुछ बात नाही, तुम बोलो 1 राम. ते 6 रांगेत उभे असतात, तर एक दरोडे बोलतात 1 राम, 2 राम, कुर्ऱ्यात असतात 3 राम. ते 4, 5, 6 झाल्यावरती झटकन शांताराम जाऊन बाजूला त्यांच्या रांगेत उभे राहतात आणि म्हणतात 7 राम. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती असं होतं की अरे एवढा मोठा मनुष्य आमच्यामधला समजतो स्वतःला, आणि तिथे परिवर्तन होतं त्यांचं. आणि मग ते गुन्हेगार खूप सुधारतात वगैरे सगळं आहे. आणि त्यामध्ये एक ज्याची दाखवली आहे भूमिका, संध्यांची भूमिका आहे, त्या खेळणी विकणारी दाखवली आहे. पण बघा शांताराम बापू म्हणजे सवंग ते कधीच गोष्टी करत नसत. हल्ली कसं असतं, प्रेम म्हटलं ते बागेमध्ये जाऊन गाणी म्हणायचे, तसं काही नव्हतं. त्या संध्याचं मोठं प्रेम असतं शांताराम बापूवरती सिनेमामध्ये. पण त्या दाखवलं कधी, त्यावेळी शेवटच्या टप्प्यात व्ही शांताराम यांचा मृत्यू होतो. त्यावेळी संध्या ती खेळणी विकत आलेली असते. ज्यावेळी तिला कळतं मृत्यू झाला आहे, त्यावेळी बाजूला एक दगड असतो, त्या दगडावरती दोन्ही हात आपटून संध्या बांगड्या फोडते. त्यावेळी आपल्याला कळतं की हिचं याच्यावरती प्रेम होतं. म्हणजे केवळ त्या एका दृश्यातनं शांताराम बापूने, आपण जे शांताराम टच म्हणतो ना, तो तसा होता. आता बांगड्या फोडण्याचं सगळं आपल्याला माहिती आहे, पुढच्या पिढीला काय त्याचा अर्थ माहिती आहे, बांगड्या कधी फोडलं आपल्याला सगळं बघितले पण माहिती आहे. जसं लाल लुगड्याच्या बाया स्त्रिया दिसत असत, आता जर पिढीला कुठे माहिती आहे लाल लुगडं का परिधान करत असत वगैरे, बालविधवा सत्य आपल्याला माहिती आहे. त्यावेळी हा चित्र आम्ही कार्यक्रम ज्येष्ठ झाले सगळे करतो, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यावरचं एक छान गाणं होतं संध्या त्यांच्या तोंडी, त्याची झलक आपण
ताईंचा गाण्याचा कार्यक्रम आपण इथे केला होता. गीतल गुप्ती त्याचं नाव. त्याचे 106 प्रयोग झाले. बरोबर 100वा प्रयोग थाटात आमच्या जयशोधारी संघामध्ये झाला, कारण आम्ही तिथले सभासद आहोत. तेवढा 100वा प्रयोग आम्हीच करणार. त्याच्याबद्दल मला सांगायचं म्हणजे मी इथे 5वा का 6वा प्रयोग केला होता आपल्याकडे ह्या संघामध्ये, आणि माझे 106 प्रयोग झाले त्याच्यानंतर. म्हणजे मला हा लाभदायक आहे संघ, एकदम म्हणजे चांगला आहे, नक्की आहे माझ्यासाठी, नक्की संघ आहे. 2023ला आम्ही इथे आलो होतो. आमच्याकडे सगळ्या तारखा वगैरे नोंदलेल्या असतात. तारखा आणि त्या कार्यक्रमामध्ये कुठची गाणी म्हटली त्याचं सुद्धा रेकॉर्ड त्यांच्याकडे कारण काय असतं. होतं की परत परत त्या संघात गाण्यासाठी बोलवतात, मग आम्ही ती घेत नाही, कारण माझ्याकडे ते लिहिलेलं असतं की कुठली म्हटली आहे, मग आम्ही दुसरी घेतो, ती अजिबात घेत नाही. ही शिस्त त्यांच्याकडे आहे, कारण त्या शिक्षिका होत्या. महापौर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे खरी शिक्षिकाची शिस्त असते ती त्यांची असते. बापूंचा आणखी एक चित्रपट होता नवरत्न म्हणून. त्यामध्ये पुन्हा संध्याकाळी डोक्यावर हंडे घेऊन ते नाचतात. ठीक आहे, होते हंडे आतून जोडलेले असतील, पण त्यामध्ये जो अर्धनारी नटेश्वर दाखवला आहे, एक नृत्य पुरुष करतो, लगेच पाठ मिळव स्त्री दाखवलेली आहे. किती कठीण आहे मला सांगा. समोरून बघताना असे असे हातवारे करणं, पण उलट करताना वाटत देखील नाही. आणि त्यासाठी संध्याकाळी 14 तास तालीम करत असत. म्हणून शांताराम बाबू म्हणाले की संध्याशिवाय कोणता विचारही करू शकत नाही, कारण तेवढी मेहनत कोणीही करणार नाही म्हणून. आणि त्यामध्ये ते गाणं जे होतं त्यावर झालं का, आणि हळूला आपण हे गाणं बघतोच नेहमी टीव्हीवरती लागतं. अरे जा रे हट नटखट ना छोरे मेरा घूंघट पलटी दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली रे. हो धरती है लाल आज अंबर है लाल, उड़ने दे गोरी डालो का गुलाल, मतला जगा आज घूंघट की गाल, दे दिल की दर्पण पे दिनक दिनक ताल, झांझ बजे टंग बजे संग में मृदंग बजे, अंग में उमंग खुशी आली रे, आज तेरी गाली रे. अरे जा रे हट नटखट ना छोरे मेरा घूंघट पलटी दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली रे. एकच घ्या ना. हा यानंतर अनुराग या चित्रपटाचा मी उल्लेख करेन. अनुराग हा चित्रपट जेव्हा लागला होता तेव्हा मी अगदी शाळकरी वयामध्ये होते, शाळेत जात होते. पण त्या सिनेमातली गाणीही सगळी आठवतात. त्याच्यामध्ये पारंपरिक नायक नायिका वगैरे नव्हते, तर अशोक कुमार यांनी आजोबाची भूमिका त्याच्यामध्ये केलेली आहे, आणि त्यांची विधवा सून दाखवली नूतन, त्यांचा नातू चंदन. आणि या चंदनला काहीतरी असा दुर्धर आजार होतो की त्याच्यातनं तो वाचू शकत नाही. आणि मग पुढे काय होतं, चंदन 12 वर्षाचा दाखवला आहे. त्याला दुर्धर आजार असतो आणि एक अंध मुलगी असते. मौसमी चटर्जीने ती भूमिका केली आहे. तर असा निर्णय आजोबा घेतात की तो आता नाहीतरी जाणारच आहे नातू आपला, तर त्याचे डोळे ह्या मुलीला बसवावे 5 वर्षाच्या. फक्त आई जी असते नूतन ती तयार होत नाही, कारण जुन्या वर्णाची असते की चेहऱ्याची विलंबना होतोय. पण ते समजावतात तिला सासरे अशोक कुमार की त्या रूपाने डोळ्यांच्या रूपाने आपल्यासमोर काय राहायचं. मग ती पण मानते आणि मग तिचे डोळे मौसमी चटर्जीला बसवतात. ती यांनी एका जागा तर दुसऱ्या जन्मापासून अंध असते. तर ती सांगते माझं ऑपरेशन झालं, मला दिसायला लागलं की पहिलं वेळा चंदनला बघायचं, मला दुसऱ्या कोणाला समोर आणू नका. आणि ऑपरेशन झाल्यावरती मग छान दाखवलं ते डोळ्याची पट्टी काढतात आणि समोर तिला वाटतं चंदन असेल, पण तो चंदनचा हार घातलेला फोटो असतो तेव्हा तिला वास्तवाची जाणीव होते. आणि नेमका त्याच वेळी नूतन समोरच असते, ती बघत असते त्या मौसमीच्या डोळ्यामध्ये का अहो तुम्हाला जीव पळवून टाकावा असा अभिनय नूतननी केला आहे. काही संवाद नाही, फक्त डोळे नूतनचे बोलतात. म्हणजे तो असा भाव असतो की दिसते समोर ही ते डोळे माझ्या मुलाचे आहेत, म्हणजे डोळ्याचं रूप मुलगा समोर आहे, पण तुम्हाला आई म्हणून हाक मारू शकत नाही. आणि किती किती ते डोळे काढले म्हणून तो थोडं तिला असं वाटत असतं, पण नूतननी अतिशय छान केले. आणि हे सगळं ज्यावेळी कळतं आजोबांना पहिल्यांदा याला दुर्धर आजार झाला आहे, त्यांना प्रश्न पडतो की सुन्याला सांगायचं कसं. अशोक कुमार आत्या खोलीत येतात, तिची उभी असते आणि सुनेला सांगतात नूतन अशोक कुमार भाऊ
बहुत चंदन अब ज्यादा दिन हमारी साथ नाही रहेगा. हे ऐकल्यावरती सर्वसाधारणपणे कसं असतं, हे भगवान ये क्या किया वगैरे काही नाही, नुसते आपले ज्यादा दिन नाही रहेगा म्हटल्यावर की नुकतं ना झटकन पूर्ण अंग फिरवते आणि भिंतीकडे चिपकत पाल चिपकटते ना, जशी दोन्ही हात भिंतीला चिपकवून ती भिंतीकडे बघून उभे राहते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावाला अभिनय दिसतच नाही, पण ते पालीसारखं चिकटणं जे होतं ना तो खरा अभिनय होता. आणि मग त्याला एक त्याचं एक गाणं पण एक छान होतं मौसमी चटुर्टीच्या तोंडी. सुनरी पवन सुनरी पवन पवन पुरवैया मैं हुआ तेरी अलग तू सहेली मेरी बन जा साथिया तू बन जा साथिया. तशी नूतनची भूमिका असलेला आणखी एक चित्रपट आला होता सरस्वती चंद्र. तो ब्लॅक अँड व्हाईट होता, पण एवढी त्या चित्रपटाची ताकद होती आपल्याला काय जाणवलं नाही रंगीत. आणि त्यामध्ये नूतनची भूमिका मध्यवर्ती होती. मनीषा बंगालीनं तो पहिल्यांदाच आला होता, पण नूतननी नायक म्हणून त्याला स्वीकारला, कारण फोकस तिच्यावरतीच होता. त्या दोघांचं लग्न ठरलेलं असं पण काही कारणामुळे होत नाही. आणि मग दुसरीकडे लग्न होतं नूतनचं, पण ती विधवा रमेश देवशी होतं, पण ती विधवा होते. आणि नंतर मग योगाकडे दोघं भेटतात, मनीष आणि ही नूतन. त्यावेळी तो सांगतो ठीक आहे तू विधवा झालीस, मला काही फरक पडत नाही, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण नूतन म्हणते नाही, कारण जुन्या काळातलं दाखवलंय की तिची सासू सगळी प्रसूत झालेली असते, तिला मूल झाले असते, मुलाच्या वयाचा दीड तिला झालेला असतो. तर ती म्हणते मी विधवा आहे म्हणतात आणि सासूचा मृत्यू होतो, म्हणजे मुलाचं करणार कोण, म्हणून ती म्हणते की ह्या घरामध्येच मी राहील आणि याचा सांभाळ करेन. म्हणजे त्यागाची जी बरोबर सीमा आहे ना ती त्यावेळी दिसते. आणि मग ती सांगते मनीषला माझ्या बहिणीची लग्न कर आणि दोघांनी समाजसेवा करा, कारण दोघांना समाजसेवेची आवड असते. तो म्हणतो बिलकुल नाही, मला तुझ्याशिवाय कोणता मी विचार करू शकत नाही. ती बरोबर ती त्याला सांगत असते की तू तिच्याशी लग्न कर, पण तो ऐकत नाही आणि तो असा पर्वत राजीमधून दाखवायला निघत जातो. तर त्याला अगदी काकुलकीने सांगत असते नूतन, चंद्र मैं विनती करती हूँ, मैं समझ नहीं सकता, मैं आज्ञा देती हूँ, मैं मान नहीं सकता, मैं भीख मांगती हूँ. भीक मागती हो म्हटल्यावरती त्याला प्रश्न पडतो की विनंती केली, आज्ञा सोडली, पण भीक मागते म्हटल्यावर काय करायचं. त्यावेळी तो धबकतो शांत की ती म्हणते मी भीक मागती हो. त्यावेळी तो डोळे मिटून म्हणतो मैं दे नहीं सकता. आणि तो निघून जातो. मी पाठोपाठ गाणं म्हणत म्हणत जाते त्याच्या, आणि गाणं संपताना आपल्या अपेक्षेप्रमाणे तो परत येतो. त्या गाण्याची त्यावेळी एक ऐकूया. तन से तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं. चांद मिलता नहीं सब संसार में, चांद मिलता नहीं सब संसार में, है दिया ही बहुत रोशनी के लिए, छोड़ के सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कहीं काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, छोड़ के सारी दुनिया किसी के लिए. यानंतर महाभारत एक चित्रपट आला, तो 1966 मध्ये, आणि तो दक्षिणेकडचा चित्रपट होता. त्याच्यामध्ये म्हणजे ट्रिक सीनची अगदी लयलूट होती असा तो चित्रपट होता. त्यामध्ये माया महाल दाखवला होता. म्हणजे वाटता वाटता रांगोळी घातली आहे, पण खाली खंदक असतो, सूर्य त्यात पडतो वगैरे आपल्याला ते माहिती आहे. तसंच तिथं छान दाखवलं होतं द्रौपदी वस्त्राघातला दृश्य. बघा 66 सिनेमा, त्यावेळी AI वगैरे काही नव्हतं, पण इतके ट्रिक सीन्स होते. म्हणजे तो दुःशासन वस्त्र फेडतो आणि इकडनं हे साड्या बुडवत असा दबायचे, तर ते खूप छान होतं. आणि त्यात असं दाखवलं आहे की
जंगलातनं भगवान श्रीकृष्ण रथातून जात असतात आणि समोर घटोत्कच असतो की घटोत्कच तो मायावी राक्षस असतो. तर तो सगळे आपल्या मायेने झाडं सगळी आडवी पाडतो. त्यावेळी कृष्णांचा रथ पुढे जाऊ शकत नाही. मग भगवान श्रीकृष्ण थांबतात आणि मुरली काढतात आणि मुरली वाजवतात आणि मुरलीचं वाजत असताना असं केल्यावरती झाडं पडली पुन्हा उभी राहतात, असं केल्यावर उभी राहतात. तर दृश्य एवढं छान असतं. त्या घटोत्कचाला कळतं की हे कोणतरी वेगळंच व्यक्तिमत्व आहे आणि छान दाखवलं. घटोत्कच 15 फूट उंच दाखवला आहे. तो एकदम ट्रिपसीच किती छान होते. तो 15 फुटाहून एकदम 3 फूट झाला स्वतः आणि तो म्हणतो नमस्कार करतो महात्मा आप कौन आहे. मग श्रीकृष्ण एकच वाक्य सांगतात घटोत्कचाला, घटोत्कच मनुष्य को अपने शक्ति पर विश्वास रखना चाहिए, अभिमान नहीं करना चाहिए. त्याला कळतं किंवा पुढे तो सांगित करून घेतात तसं. पण त्यामध्ये एक सौंदर्य सहसा आहे. त्या सिनेमामध्ये महाभारत मॅजेस्टिकमध्ये तो 52 आठवडे चालला होता. मी अनेक वेळा बघितला. कारण त्यावेळी मॅजेस्टिकमध्ये ना पहिल्या काही 1 रुपया तिकीट असेल. त्यावेळी काय पगार बाहेर नसतं 1 रुपया बसून बघायला. तर त्यामध्ये असं दाखवलंय कर्ण आणि अर्जुन यांचं घनघोर युद्ध चालू असतं. एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतात आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 7-8 हात मागे ढकलला जातो. छान दाखवलंय ते झूम करून. आपली टाळ्यांचा गडगडाट करतो. कारण बाण मारलं की रथासकट घोड्यांसकट रथ ढकलला जातो मागे. थोड्या वेळाने कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतात आणि अर्जुनाचा रथ एवढासा मागे ढकलला जातो क्रीजवर. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी प्रदीप कुमार त्यावेळेचे हिरो होते. त्यांनी ती भूमिका केली होती अर्जुनाची आणि अभिभट्टाचार्य झाले ते भगवान श्रीकृष्ण. तर हे म्हणतात महावीर कर्ण की जय हो. त्यावर अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना केशव अरे त्या पार्थाचा रथ त्या कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला बाण मारून, तुम्ही काही शाबासकी दिली नाही आणि त्या कर्णाने माझा रथ एवढाचा मागे ढकलला तर लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो केशव ऐसा क्यों. त्यावर श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला पार्थ अरे तुझ्या रथावर महाबली हनुमान विराजमान आहे. 3 लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढके ना कोई मामूली बात नहीं है. असं त्यावेळी टाळ्यांचा गडगडाट होतो की किती प्रेम म्हणतात पते की बात म्हणतात. एका वाक्यानं त्यांनी काय टोचले की तुझ्यापेक्षा कर्ण हा श्रेष्ठ धनुर्धर आहे म्हणून. आपल्याला सफर हा चित्रपट आठवत असेल. त्याच्यामध्ये राजेश खन्ना यांनी काम केलं होतं आणि मेरे हमसफर हा एक चित्रपट त्याच्यामध्ये जितेंद्र यांनी काम केलं होतं आणि सुहाना सफर एक चित्रपट त्याच्यामध्ये शशी कपूर यांनी काम केलं होतं. तर हे चित्रपट एकाच वेळेला मुंबईमधल्या एकाच ठिकाणच्या 3 थिएटरमध्ये चालू होते. ग्रँड रोडला लॅव्हेंडर रोड जो आहे ना त्या लॅव्हेंडर रोडला 3 चित्रपट ओळीने आता बहुतेक तिथे शॉपिंग सेंटर झाले असेल. नाच, स्वस्तिक आणि इम्पिरियल हे 3 चित्रपट मेरे हमसफर, सफर आणि सुहाना सफर 3 ओळीने लागले होते. हा योगायोग होता काय ठरवून केलेलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे जितेंद्र यांचे मुंबईमध्ये एकाच वेळी 9 चित्रपट चालू होते चित्रपटगृहामध्ये. म्हणजे हे भाग्य कुठल्याही नटाला लाभलं नाही ते जितेंद्र यांना लाभलं. तर अमित सयाने जे होते ना तर बिना का गीत माझा आणि अमित सयाने समीकरणच होतं. तर त्याबद्दल काही छान सांगतात. तर रेडिओ सिलोनवरती आपल्यापैकी अनेकांनी दर बुधवारी 8 वाजता बिना का गीत मला ऐकली असेल. काही लोकांनी तरी ऐकली असेल. मी शाळेत जात होते तेव्हा पण तुम्ही माझं बुधवार आला आणि 8 वाजले की सारखं लक्षात येतं त्या बिना का गीत मला लागणार आणि मग कुठली गाणी बरं लागणार. मग अमित साहेबांनी बोलायचे रेडिओ सिलोनवरती भाई और बहिणो अशी तरी साथ घातली. इतकं बरं वाटायचं की मला आता छान छान गाणी ऐकायला मिळतील. कारण तेव्हा टी व्हीचा जमाना नव्हता आणि उत्सुकता असायची पहिल्या पायदावर कुठलं गाणं लागेल नंतर कुठलं लागेल अशी ती उत्सुकता असायची. तसाच आणखी एक कार्यक्रम असायचा दो रंग दो पेहलू दो. त्याच्यामध्ये एकच गाणं एक स्त्रीच्या आवाजात एक पुरुषाच्या आवाजात अशी त्यावेळेला गाणी असायची. उदाहरण म्हणजे दुल्हा दुल्हन चित्रपट त्यामध्ये एक गाणं होतं पुरुष महिला तिने म्हटलेलं आणि मुकेशने म्हटलेलं हमने प्यार किया है जितना
कौन करेगा इतना. दुसरं एक सरस्वती चंद्रबद्दल. चंदन साबरन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न देना जग वालों हो जाए अगर दिल दीवाना. मुझे दोष न देना जग वालों हो जाए अगर दिल दीवाना. मला उत्सुकता होती की पुरुष आणि एकच कसं हो जाऊ अगर मैं दीवाना. आणि हिमालय की गोंधळ चित्रपटामध्ये ते एकच म्हणजे गायकीनेच म्हटलेलं आहे गाणं ते. एक आनंदी आनंदी. आणि दुःखीमध्ये की करून पण आपण बघितला असेल चित्रपट. त्याच्यामध्ये दुःखी आनंदी गाणं असं होतं. एक तू जो मिला सारी दुनिया मिली खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली. आणि त्याच्यामध्ये दुःखी असं होतं. एक तू ना मिला एक तू ना मिला सारी दुनिया मिलेगी तो क्या है मेरा दिल ना खिला मेरा दिल ना खिला सारी बगिया खिलेगी तो क्या है एक तू ना मिला. अशा प्रकारची गाणी पूर्वी लागायची आणि ती लक्षातही राहायची. आता काय होतं, आता सुद्धा गाणी लागत असतील पण नवीन चित्रपटाची गाणी त्यावेळेस पूर्वीच आपल्या लक्षात राहतात. त्याच्यानंतर आपण आठवायचा प्रयत्न करतो पण आपल्याला आठवत नाही असं होतं. यानंतर मी शंकर जयकिशन याच्यामध्ये जयकिशन यांचा उल्लेख करेन संगीतकार. त्यांची आणि गजानन वाटले हे भावगीत गायक आपल्याकडचे मराठीमध्ये. यांची दोघांची अतिशय मैत्री होती आणि दोघांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध होते. संवाद एक होता. उदाहरण सांगतो त्याचं. गजानन वाटवेंच्याकडे एक मराठी गाण्याची चाल होती तयार. तर ते जयकिशनला म्हणाले, तू एक गीत आहे मागे म्हणाला होता चाल सुचत नाही, ह्या गाण्याची चाल तू लावू शकतोस वापरू शकतोस. ते गाणं कुठलं होतं? ते मराठी गाणं होतं. हांडीवरी बांधिले ग मुली पिंगवळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. उडती हवा खाली घटा सगळे जगाए नन्नाचा मोरा म्हणजे जय. आणखी एक त्यांनी असं केलं त्याच्यावरती. पंचीवरून ती फिरू मस्त गगनवी आज मैं आजाद हूँ दुनिया की चमनवी. म्हणजे एकच चाल पण ती कशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वापरली. एकच चाल अशी वापरली आणि गाणी तयार केली. तर त्या दोघांची अतिशय मैत्री होती आणि पूर्वीच्या काळी असं कलाकार एकमेकांचा आदर खूप करत असत. आताही करत असतील, आपल्याला फारशी माहिती नाही. आता आराधना हा चित्रपट आपल्या सर्वांचा आवडता आपल्या तरुण काळाबद्दल चित्रपट आहे. तर एक कलाकार दुसऱ्या कलाकारांचा आदर कसा करतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार यांनी स्वतः सांगितलं एकदा. त्यांना आराधनामध्ये सगळी गाणी किशोर कुमारनी म्हटली आपल्याला माहिती आहे. पण एक गाणं त्याच्यामध्ये जे होतं गुणगुना रहे और जिंदगी है कधी कधी, हे गाणं जेव्हा किशोर कुमारला एस.डी. बर्मन यांनी सांगितलं की हे गाणं म्हणायचंय, त्यावेळेला किशोर कुमारने ते गाणं ऐकलं, त्याची चाल ऐकली आणि ते म्हणाले हे गाणं माझ्यापेक्षा मोहम्मद रफी साहेब जास्त छान म्हणतील. आणि ते ह्याच्यामध्ये बरोबर भावना आणली. मला तेवढं जमायचं नाही की हे गाणं मोहम्मद रफी यांच्याकडनं म्हणून घ्या. म्हणजे बघा कसा कलाकाराला दुसऱ्या कलाकाराचा आदर असतो ते. आणि ते गाणं मोहम्मद रफी यांनी म्हटलं गुणगुणार आहे कधी कधी आणि ते गाणं अतिशय बारकामध्ये आता एकच सोड म्हणतो. हाय गलियों शर्माए घूंघट में गोरी जैसे मुस्कुराए, हाय गलियों शर्माए
किशोर म्हणाले हे मला जमायचं नाही. बरोबर. आणि त्याच्या उलट गाईड या चित्रपटामध्ये सगळी गाणी म्हणून यांनी म्हटली होती. गाईड म्हटली देवानंदची कोणती असते, पण त्याच्यामध्ये गाता रहे मेरा दिल जेव्हा आलं तेव्हा मोहनरावनी ते गाणं ऐकलं आणि ते म्हणाले की हे गाणं किशोरकडनं तुम्ही म्हणून घ्या. तो अगदी ते अशा बेफिकीर आवाजामध्ये खूप छान मिळेल, देवानंद ते शोभेल गाणं. आणि मग त्याप्रमाणे सचिन देवबर्मन यांनी किशोर कुमार यांना बोलवलं आणि गाता रहे मेरा दिल तुझी मेरी मंजिल हे गाणं किशोर कुमारकडनं गाऊन घेतलं आणि ते खूप चाललं. तर असे हे कलाकार हिंदीचे एकमेकांबद्दल आदर ठेवावे, जसं आपणही ठेवतो एकमेकांबद्दल आदर, तसा तेही ठेवत असत. यानंतर गाईड या चित्रपटाचा मी उल्लेख करेन. गाईड या चित्रपटामध्ये काटो से खींच के ये आंचल असं एक गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये असा एक प्रसंग आहे की ट्रकमधून वैदा रेहमान आणि देवानंद चाललेले आहेत आणि आनंदाच्या भरामध्ये वैदा खाली उतरते त्या बैलगाडीतनं आणि एका बाईच्या डोक्यावरती मडकं असतं, ते मडकं ती घेते आणि फोडून टाकते. हे ती आनंद व्यक्त करण्यासाठी करते असं नाही, कारण वैदा रेहमान हा जुनं आपलं आयुष्य टाकून नवीन आयुष्याला सुरुवात करत असते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं आहे की मडकं फोडायचा विधी असतो गेल्यानंतर, तर त्याचं प्रतीक ती वापरते की ते मडकं घेते आणि ती फोडते की मी आता नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे आणि ते फोडलेलं मडकं हे त्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. तो चित्रपट बघताना मला हे वाटतं. आणि या गाण्याची सुरुवात जी होते काटो से खींच के ये आंचल, हे मूळ कसं दोन ओळीचं ध्रुवपद असतं, नंतर अंतरा असतो गाण्याला, पण इथे तसं नाही आहे. या गाण्यामध्ये कडव्याने सुरुवात होते या गाण्याची आणि अंतरा म्हणजे त्याचं ध्रुवपद आहे ते नंतर येते. हां, ओ काटो से खींच के ये आंचल, तोड़ के बंधन बांधे पायल, ओ कोई ना रोको मेरी जिंदगी में हंसकर कहा हा हा हा, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. तर अशा प्रकारची ती गाणी होती. मजेची गोष्ट अशी की गाईची गाणी एवढी चांगली होती आणि गाईला 6 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली, पण एवढं सुमधूर संगीत असून किती संगीताचं अवॉर्ड काय गाईडला मिळालं नाही. यानंतर मी उल्लेख करेन राजकुमार यांचा. राजकुमार त्यांनी वक्तमध्ये पण काम केलं होतं आणि त्यांचा तो विशिष्ट प्रकारची संवाद शैली, धीर गंभीर आवाज, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि दौलदार चाल आणि त्यांची संवाद देखील एक हातोटी होती. तो संवाद सांगा. जिनके अपने घर शीशे के होते हैं और दूसरे को घर पर पत्थर नहीं फेका करते. त्यांचा आणखी एक सवाल होता, मदतपुरीकडून सुरा खेचून घेतात, यानी ये बच्चों की खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकल आता है. बरोबर. आणि विलेक मंदिरमध्ये त्यांनी गंभीर भूमिका केली होती आणि इतकी सुंदर भूमिका केली होती, पण नंतर काय झालं, वक्ताची हवा त्यांच्या डोक्यामध्ये शिरली आणि मग ते तशाच प्रकारे डायलॉगबाजी करायला लागले चित्रपटामध्ये. म्हणजे मूळ जो चांगला कलाकार होता तो गेला आणि फक्त संवाद खेळ करणारा कलाकार झाला. पण बाकीचा या चित्रपटामध्ये त्यांनी पूर्वी काम केलं होतं ना तो चित्रपट, त्याच्यातलाही एक संवाद एक खूप सुंदर आहे. आपके पाव बहुत हसी आहे, तुम्ही जमीन पर मत चालवेल असं तो सांगतो. आणि दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांची भूमिका असलेला सौदागर हा चित्रपट जबरदस्त चालला होता आपल्याकडे आणि दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला सौदागर चित्रपटामध्ये बघायला मिळाली. तुम्ही जुगलबंदी हा शब्द उच्चारलात. आणखी एक जुगलबंदी उत्तम होती ती म्हणजे शक्ती चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन. शक्ती सिनेमा आला त्यावेळी एवढी हवा होती की दिलीप ज्येष्ठ कलाकार होते दिलीप कुमार आणि अमिताभ त्यामध्ये नौके होते, तर कोण कमी आणि कोण जास्त हे व्हायचं नाही. काळ्या बाजारात तिकडे विकली जायची चित्रपट सुरू व्हायचं. पण त्यामध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन इतके तोलास्तोल होते ना, कोणी
श्रेष्ठ आणि कोणी असं झालं नाही. त्यामध्ये एक उत्तम सीन आहे, ज्यावेळी राखीचा मृत्यू होतो. राखी अमिताभ बच्चनची आई दाखवली आहे, दिलीप कुमारची बायको दाखवली आहे. राखी ज्यावेळी तरुण होती, पण तिने आईचा रोल केला अमिताभच्या का दिलीप कुमार बरोबर काम करायला मिळतं म्हणून. सहसा नट्या असा करत नाही, कारण मग आईचा भूमिका मिळत जातात. त्यामध्ये ज्यावेळी राखीचा मृत्यू होतो त्यावेळी दिलीप कुमार आणि अमिताभ समोर घरात एकत्र येतात. अमिताभ घरी राहत नसतात, ते बाहेर कुठे राहत नसतात, तर ते स्मरणी करत असतात म्हणून. पण आईचा मृत्यू झाल्यामुळे अमिताभ येतात आणि त्यावेळी दिलीप कुमार आणि अमिताभ बाजूला फ्रेश पडलंय राखीचं, ते दोघे फक्त डोळ्यातनं बोलतात, एकही संवाद नाहीये. दोघांचे डोळे लाल झालेले दाखवले रडून रडून, फक्त डोळ्यातनं असे दोघे एकमेकांशी बोलत असतात ना, तो खरोखर म्हणजे पाया पडावाचा सीन होता तो. तेव्हा कळतं की दोघे तेवढे श्रेष्ठ आहेत. आणि मग वडिलांच्या खांद्यावर दिलीप कुमारच्या असे झोपटतात अमिताभ, आणि ज्या प्रकारे निघून जातात ना, ते खरं सौंदर्य होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. आमचा कार्यक्रम असतो ना, तो 1.5 तासाचा असतो. आज आपल्याला 1 तासात संपवायचा आहे, कारण या नंतरचा कार्यक्रम खूप छान असतो मला तर वाढदिवस वगैरे. तर त्यामुळे आम्ही काय केलं, थोडी काटछाट केली आहे, कारण शेवटी ना आयोजकाला अडचणीचे आणायचं नाही. आयोजक सांगतो त्याप्रमाणे बरोबर आमची अजून 7 मिनिटं बाकी बरोबर एक दिवसात समजेल. आता मी श्यामची आई या चित्रपटाचा उल्लेख करेन, मराठी चित्रपट. आणि त्याच्यामध्ये का तो करावासा वाटतो उल्लेख, तर प्रादेशिक चित्रपटांना राष्ट्रपतींना पुरस्कार द्यायची योजना सरकारने 1953 मध्ये आणली आणि पहिला पुरस्कार आचार्य अत्रे यांना श्यामची आई या चित्रपटाला मिळाला. त्याच्यामध्ये वर्णमाला बाईंनी भूमिका जी केली, त्या अक्षरशः भूमिका जगल्या होत्या. त्या केसांचा खोपा, मोठं कुंकू आणि लाल जुड्यामधल्या आजी त्याच्यामध्ये दाखवल्या होत्या. आणि खेड्यात एखादा घरी गेलो ना, तर जसं दृश्य दिसतं ना, तसं ते श्यामची आई चित्रपटामध्ये. आणि त्याच्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचं असं, श्यामची आई चित्रपट आचार्य यांनी कर्ज काढून निर्माण केला होता, कर्ज काढून. आणि असं एक वेळ आली की सगळं दारण संपलं आणि 15 मिनिटाचं शूटिंग बाकी होतं आणि कर्ज द्यायला कोणी तयार नाही. आचार्य यांनी करेचे पाणीमध्ये लिहिले की अशी वेळ आली की जर आता चित्रीकरण केलं नाही, सगळा पिक्चर डब्यात जाणार, रस्त्यावर येऊ, आणि चित्रीकरण करायचं तर खर्च स्टुडिओचं वाढवलं, तर याला कोणी तयार नाही कर्ज द्यायला. पण कोणीतरी सांगितलं, काळा घोडा आहे ना कोर्टमध्ये, तिथे एक इराणी सावकार आहे, तो कर्ज तुम्हाला देईल. हे त्या गरजवंता लागत नसते, गेलो त्याच्याकडे अत्रे आणि सहकारी, आणि त्या इराणी सावकारला विचारला मला कर्ज पाहिजे, व्याज किती? तो म्हणाला 100%. 100% व्याज. तेव्हा करणार काय, इलाजच नव्हता. म्हणजे म्हणजे ठीक आहे, घेतलं कर्ज, पण सुदैवाने चित्रपट चांगला चालला. त्यामुळे सगळ्यांचं कर्ज फेडलं आणि सगळ्यात शेवटी इराणी सावकाराचं कर्ज फेडायला गेलो आणि त्याला दिलं तिचे पैसे व्याजासकट. आणि म्हटलं अत्रे की आम्ही हात जोडले त्याला, तर सावकाराला, बाबा रे इकडे भेटलाच, परत वर भेटू नको. तर तो सावकार म्हणाला, तुम्ही सुद्धा मला परत कधी भेटू नका, याचं कारण माझ्याकडे कधी यायचं, गळ्यापर्यंत आलं ना की माझ्याकडे यायचं. 100% व्याज घेतलं, तारण घेतलं का काही नाही घेतलं ना, तर 100% व्याज कधी माणूस नाही. दुसरे सगळे प्रयत्न करले, तेव्हाच म्हणाले माझ्याकडे यायचं. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही तारण घेतलं नाही, तथापि कर्ज फेडलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? तर सावकार म्हणाला, सावजी हम कर्जा देना भी जानते है, वसूल करना भी जानते है. त्याची आणखी मार्ग असते. पण हा किस्सा त्यांनी सांगितला. आणि त्यांनी 2 गाण्याची झलक आपण ऐकूया. अशा तऱ्हेचा हा श्यामची आई चित्रपट. आता हा चित्रपटसृष्टी म्हणजे मोठा महासागर आहे, याच्यामध्ये कितीतरी जणांचा उल्लेख करायचा राहून जातं. आणि मला पाटील साहेबांनी फक्त 1 तासाचीच वेळ दिली होती आजच्या कार्यक्रमाची, त्यामुळे मी 1 तासामध्येच हा कार्यक्रम संपवते. कारण जवळजवळ 1.5 तासाचा अजून अर्ध्या तासाचा असतो
आणि गाण्याचा सुद्धा कार्यक्रम होता 1.5 तासाचा असं, पण जर असं आलं की बाबा 1 तासाचा पाहिजे तर आम्ही 1 तासाचा करू. तर हा चित्रपटसृष्टी म्हणजे मोठा महासागर आहे. याच्यामध्ये कितीतरी जणांचे उल्लेख करणं राहतं वेळेअभावी. आता याच्यामधले फक्त मी एकांचा उल्लेख करते ते म्हणजे अष्टपैलू गुरुदत्त. गुरुदत्त हे निर्माता होते, अभिनेता होते, दिग्दर्शक होते, प्रोड्युसर होते, त्याच्यानंतर नृत्य दिग्दर्शक सुद्धा होते. त्यांनी आरपारमधली नृत्य चित्रपटातली त्यांनी बसवलेली आहेत आपल्या चित्रपटातली. तर ते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची कामगिरी जी चित्रपटाची आपण बघतो, वहिदा रेहमान आणि गुरुदत्त, त्यांच्याकडे बघून आपल्याला फक्त लाजवाब हा एकच शब्द म्हणावासा वाटतो, आपल्या तोंडातून बाहेर पडतो. आणि गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांचे चित्रपट पाहून असं म्हणावंसं वाटतं की चौदवी का चांद हो या प्रताप हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो. 6 वाजून 7 मिनिटांनी आम्ही कार्यक्रम सुरू केला. 7 वाजून 7 मिनिट. धन्यवाद धन्यवाद. दोघांचाही आवाज सुंदर आहे. सुंदर आवाज आहे. अरे तुम्हाला ते करावं असतं तर अजून मजा आली. अरे नाही करावं तर आपल्या गाण्याचाच असतो ना, गाण्याचा पूर्णच फक्त 1.5 तासाचा कार्यक्रम. साहेब आपण गजानन वाटवे हो सरांचा उल्लेख केला. गजानन वाटवेकरांचे गाणं आहे गजानन वाटवे बरोबर एवढी छान गाणी आहेत ना. आणि आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर केलेला कार्य त्यांचं खरोखरच चंदेरी दुनिया, खरोखरच त्यांनी चंदेरी दुनियेतच आपल्याला घेऊन गेले. आपण बघतो विविध भारतीवरती कार्यक्रम होतो बघा सकाळी 11 वाजता अनुमली, हा अशाच प्रकारचा कार्यक्रम असतो. आपण पिक्चर बघतो पण त्या पिक्चरमधली अंतर्मनातली जी घनता आहे ती ह्या दोघांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. खूप छान, खूपच छान. तुमचाही आवाज चांगला आहे पाटील. पुढे गाण्याचा कार्यक्रम ठेवा, त्याच्यात तुम्ही पण गाणं म्हणा. माझ्याकडे बोलून घ्यायचे माती सांगे कुंभाराला. अरे वा छान. मंडळी, आता शेवटच्या वेळेला आपण पाटील सरांच्या तोंडून ऐकलं आणि आपल्याला आज लाभलेले चंदेरी दुनियामध्ये ताई, तृप्ती सरदेसाई आणि ठाकूरसाहेब. खरोखर 29 तारखेला आपली गुरुपौर्णिमा हा एक सुंदर पर्व आपल्याकडून गेले आणि आज या सरांचं आणि ताईंचं एक दर्शन झालं आणि चंदेरी दुनियामध्ये त्यांनी घेऊन आपल्याला 1 तास का होईना पण आपल्याला त्या वातावरणात घेऊन गेले. त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आपले सततच्या ऋणी आहोत. आणि या कार्यक्रमात आपलं पुष्पगुच्छ देऊन मी पाटील सरांना आणि ताई मांजरेकर ताई, विचारी ताई आणि पुष्पगुच्छ घेऊन आपण त्यांचं स्वागत करूया. परत या गाण्यांमध्ये आपण रमून जातो. सुंदर गाण्यामध्ये त्या वातावरणात
स्वागत करत आहे स्वीकारताई आणि सर्व आमच्या या साऊंड या फोटो काढ. अरे घेते या तुम्ही फोटो नंतर काढा. धन्यवाद. छान आहे आवड. अति सुंदर. घ्या सुंदर असा कार्यक्रम या आपण सादर केला. त्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांचं विनम्र मानवतेमध्ये आभार मानत आहे. आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. वाढदिवस आहे. विश्वनाथ करमळकर, सुमती गावडेताई, पंतजी कामकर. पंढरीची वाट. रंगले हो संतांचे
सुंदर त्यांच्या आवाजामध्ये खरंच त्या पूर्वेला वाहणाऱ्या वाऱ्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही वाहत राहा. कारण हे वातावरणामध्ये कलाकार होऊन जाणे आणि आम्ही ते खरंच प्रेमाने ऐकतो आणि जुनी गाणी ही त्या वातावरणात त्या प्रमाणात घेऊन जातात. त्याप्रमाणे लोकांनीही आपण शेवटच्या पर्वामध्ये येत आहोत आणि त्या मंडळी वाढदिवसात त्यांनी कुठल्या जास्त नावं येत आहेत आणि एक आपली वाढ करत आहे. आपल्या या परिवारामध्ये ज्यांनी या कार्यक्रम सुंदर व्हावा, साजरा व्हावा यासाठी जी हेल्प केलेली आहे त्यांचं ज्येष्ठ नागरिक एकता समितीच्या वतीनं मी पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. हा आपल्या परिवाराचा कार्यक्रम आहे आणि तुमची फुलं फुलाची या सगळे या मंडळाच्या वतीने संस्थेच्या वतीने दिलं काय कोण दिलं आपल्यासाठी प्रस्थान करायचं आहे. हो ना, नाही मला मी आपलं विचारते मग त्याच्या सकाळी उठून नाही मला असं नाही असं वर आवाज चढण्यासाठी काय जास्त चांगलं मी विचारते का मी पियानो शिकते
चार घ्या निघून जा आपापल्या हाताला आहे. सहावीपासून शिकलेले आहेत त्या, सहावीपासून. हां. तिथे वा वा कुठे गेलं एक काम कर वडा नको खाऊ चहा घे वडा नको खाऊ तर इकडे ते चहा घेऊ शकतो सांगतो म्हणजे आज निघते म्हणून आम्ही तर आठवण त्याला घे ज्या चहा आला घेऊ शकता